चहा घ्या गरमागरम मके या गरमागरम मुरबाड पासून काही अंतरावर उचले गावात एक सुंदर असा धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी आज आम्ही निघालोय डोंबिवलीवरून. ते आपण पाहणार आहोत. या धबधब्यापर्यंत पोहोचायचं कसं, रस्ता कसा असेल, धबधबा खरंच पाहण्यासारखा आहे का, आणि या प्रवासात आम्हाला काय काय अनुभव आले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या एका सुंदर आणि तुलनेने कमी परिचित अशा सुभेदार धबधब्याकडे. सकाळ सकाळ आम्ही डोंबिवलीवरून मुरबाडच्या दिशेने निघालो. डोंबिवली पासून मुरबाड 30 किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडवरून उजवीकडे 10 किलोमीटरवर म्हसा हे गाव लागते. तिथून पुढे उजवीकडे उचले गाव लागते. आणि याच उचले गावात आहे सुंदर असा सुभेदार धबधबा. सकाळ सकाळ वातावरण खूपच थंड होते. हा धबधबा सिद्धगड किल्ल्याच्या ट्रेकच्या वाटेवर आहे. विशेष म्हणजे धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी फार अवघड ट्रेक करावा लागत नाही. सुभेदार धबधब्याकडे जाण्यासाठी आपल्याला उचले गावाकडे यावे लागते. उचले गाव मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे येथे येण्यासाठी एसटी बस आणि शेअरिंग गाड्या सुद्धा मिळतात. गावाच्या प्रवेशाजवळच एक प्रसिद्ध तुळजाभवानी वडापाव सेंटर आहे. इथे जर तुम्हाला घरगुती व्हेज आणि नॉनव्हेज जेवण करायचं असेल तर इथे ऑर्डरही देता येते. धबधब्याकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून जाणारी वाट पकडून पुढे चालत जावे लागते. इथे गाडीने पुढे जाता येते, पण पावसाळ्यात पुढे रस्ता खूप खराब होता, त्यामुळे आम्ही दुकानाजवळ गाडी लावून चालत निघालो. इथे रस्ता खूप खराब आहे, त्यामुळे आपण बाईक घेऊन नाही येऊ शकत, चालतच जावं लागतं. उचले गावाच्या मुख्य रस्त्यापासून धबधब्यापर्यंत साधारण 30 ते 40 मिनिटाचा चालण्याचा रस्ता आहे. इथे जाण्याचा रस्ता फार अवघड नाही. सुरुवातीला गावातून आणि त्यानंतर हळूहळू आपण जंगलात प्रवेश करतो. या संपूर्ण वाटेत आजूबाजूला असलेले हिरवगार जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा आपले लक्ष वेधून घेतात.
थोडंसं चालत आल्यावर आम्हाला इथे गाव दिसलं आहे आणि त्या पुढे अजून जाऊन वॉटरफॉल लागतो. सुभेदार धबधब्याकडे जाण्यासाठी नरिवली आणि उचले अशा दोन्ही बाजूंनी मार्गे आहेत. पण उचले गावाकडच्या रस्त्याने आपण लवकर धबधब्याजवळ पोहोचतो. वॉटरफॉलला जायला कोणता रोड आहे? सरळ ना? कुठ किती वेळ लागेल इथून जायला? इथून ना सरळ? इथं भात शेती झालेली आहे आत्ताच. आणि पुढे सिद्धगड दिसतोय. गोरखगड आहे ना? मागे गेला का? अच्छा. आणि हे सुंदर असं गाव आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेलं छान शांत. आता या बांधावरून चालताना खूप छान वाटतं. असं दोन्ही साईडला भात शेती आणि मधून रस्ता. वॉटरफॉलला इकडूनच आहे ना काका? सरळच ना? या वाटेवरून चालताना आपल्याला सिद्धगड, गोरखगड आणि आहुपे घाटाच्या परिसराचे सुंदर दृश्य देखील पाहायला मिळते. त्या काकाने एकदा विचार, इकडनंच करोड. काका वॉटरफॉल सरळच ना? इथूनच आहे ना? असं आता आम्हाला क्रॉस करून तिथे जायचं आहे त्या गावाकडे. इकडे भात शेती झालेली दिसते आणि समोर तिकडे गाव आहे आणि त्याच्या पलीकडेच वॉटरफॉलला जायचा रोड आहे आणि तिथे वॉटरफॉल आहे. एक 15-20 मिनटं लागतील अजून चालत तिथे वॉटरफॉलला जायला.
या गावाचं नाव धापडपाडा आहे. जिकडे आम्ही गाडी पार्क केलेली तिथून इथपर्यंत यायला 45 मिनटं तरी लागतात. वॉटरफॉलपर्यंत तेवढं चालावं लागतं, कारण इथे गाडी आणायला पॉसिबल नाही आहे, रस्ता खूप खराब आहे. थोडं पुढे गेल्यावर धापडपाडा नावाचं छोटेसे गाव लागते. इथून पुढे साधारण 5 मिनिटांनी छोटीशी चढण आहे, त्यानंतर पठार लागते. वॉटरफॉलला इथूनच आहे ना? इथूनच आहे ना खाली? अच्छा, इथून ना? हा राईट ना रे? वॉटरफॉलचा हाच रोड आहे. किती वेळ लागेल इथून? अच्छा, हां. इथून एक वाट सरळ सिद्धगडकडे जाते आणि थोडं उजवीकडे वळालं की आपल्याला जायचं आहे सुभेदार धबधब्याकडे. दाट जंगलांच्या मध्ये असलेला हा धबधबा आकारानेही मोठा आहे. आम्हाला गावातले म्हटले 15 मिनटं लागतील. बघूया 15 मिनटं आपण पोचतोय का 15 मिनटात. गावातून आलो, सो तुम्ही पण आलात तर गावाला विचारा, कारण इथे खूप सारे रोड आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होऊ शकतो. आम्हाला वॉटरफॉलला जायचा रस्ता समजत नव्हता, तर आम्ही पायवाट बघत चाललेलो. पण आता आम्ही कचरा बघत जातोय. जिकडे वॉटरफॉलला कचरा तिकडे वॉटरफॉल. इकडे लाईनीमध्ये कचरे टाकत गेलेत लोक. इथे एक छोटी झोपडी दिसते. मे बी ती वॉटरफॉलला जाणाऱ्या लोकांसाठी काही कॉर्न वगैरे विकण्यासाठी असेल. तर ह्या साईडला वॉटरफॉलचा रोड दिसतो, तर ह्या दिशेने जाऊया. समोर वॉटरफॉलचा आवाज येतोय आणि समोर दिसतो पण आहे वॉटरफॉल. तर आपण जवळपास पोचलोच आहे वॉटरफॉलजवळ. फायनली आपल्याला वॉटरफॉल दिसलेला आहे. समोर धबधब्याचा आवाज येतोय. आता मे बी खाली उतरत जावं लागणार आहे. बघूया रोड कसा जातोय, कारण धबधबा खूप लांब आहे अजून. पण लेट्स सी. वॉटरफॉलला पाणी कमी आहे, कारण 2-3 दिवसापासून पाऊस नाही पडला इथे, त्यामुळे वॉटरफॉलचं पाणी कमी आहे. आता इथून खाली उतरावं लागतंय. खूप सावकाश यावं लागतं, कारण पाय निसरडा होतो शेवाळांमुळे.
इथे एक झोपडी लागली आहे. ते निखारा घेऊन गेले. कोणता रोड चांगला आहे म्हणजे जाता येईल असं? अच्छा. इथून धबधब्याकडे जाणारा मार्ग आहे. तिथून आपल्याला धबधबा खूप जवळून दिसेल. असं पांढरं शुभ्र पाणी आहे वॉटरफॉलचं आणि तो धबधब्याचा आवाज खूप छान वाटतंय. जे पाण्याचे शिंतोडे येत आहेत पूर्ण. धबधबा सुंदर आणि साधारणपणे सुरक्षित असला तरी पावसाळ्यात काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जोरदार पाऊस झाला तर धबधब्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. काका एक चहा द्या. घ्या चहा घ्या, चहा घ्या. गरमागरम 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 चुलीवरची चहा. चुलीवरचा चहा पितोय. चुलीवरचा. काला कट्टा. काय काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडं चहा, वेफर, मका, मॅगी. मके दाखव. हां मके दाखव. मके आहेत ना यामध्ये उकडलेले. जा छान. दोन मक्के ना. काकांना नंबर लिहून देते. आमच्याकडे सुट्टे पैसे नाही आहेत. चालेल तुम्हाला मी हां अच्छा घेऊन आलेत त्यांना. अच्छा अच्छा अच्छा.
बोलले आपली सिंदर कंपनी दोन तुझे का तुझे हेमंत आहे हेमंत आहे पड्यापय शिजला तेल काय शिजायला काढला मग उपादाला का मी खातो म्हणतो उपादाला खातात मीठ लावायचं नाही मसाला लावायचा नाही गरम आहे. खिचडीमध्ये आपण मिरची खातो थांब, घेऊ घेऊ मी खातोय रे आखा दिवस आज उपवास आहे आता खाऊन आला खिचडी काय रे तर मंडळी, सुभेदार धबधबा हा सह्याद्रीच्या दाट जंगलांमध्ये लपलेला एक सुंदर आणि तुलनेने शांत असा धबधबा आहे. तुम्हाला असे निसर्ग, धबधबे, गडकिल्ले आणि सह्याद्रीतील हिडन प्लेसेस फिरायला आवडत असतील तर आपल्या ट्रॅव्हलिंग विंग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या ट्रेकिंग मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात.